नमस्कार मित्रांनो, कर्नाटक मोहिमेत परत आपलं स्वागत। नुकताच आपण नारगुंड गड बघितला, जो स्वतः शिवराय यांनी बांधलेला होता। तेथूनच काहीशा अंतरावरती अन्यगिरी येथे एक अमृतेश्वर मंदिर आहे। साधारण बांधण्याचा कालावधी जो आहे तो 1050च्या आसपास आहे। हे मंदिर चालुक्य यांच्या कालावधीत बांधलं गेलं। अतिशय सुबक अशी कलाकृती यामध्ये आहे। तर चला बघूया आपण अमृतेश्वर मंदिर। आम्ही गेलो तेव्हा काहीतरी कार्यक्रम होता। जसा आपण नारगुंड गडाच्या खाली रथ बघितला होता त्याच प्रकारे येथे सुद्धा रथ होता आणि तयारी मात्र जय्यत चालू होती। मंदिरात सुद्धा सुशोभीकरण अतिशय छान केलं होतं। या मंदिराचं वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय। या मंदिरात जर तुम्हाला जायचं असेल तर समोर बघा एक आडवी शिळा आहे। आता ही व्यक्ती चालली आहे बघा, विजय चाललाय तो, तेथून तुम्हाला वाकून जायचं आहे। म्हणजेच परमेश्वराकडे तुम्ही जेव्हा त्याचं दर्शन घ्यायला जाता त्या तुम्ही वाकून जायला पाहिजे, लीन व्हायला पाहिजे। आता ही व्यक्ती बघा, बडे आमचे वाकून गेले पण परत वाकले बघा, कसं लागलं बघा त्यांना। आता यांना खूपच लागलेलं होतं त्या दिवशी, डोक्याला हात ठेवूनच ते चाललेले आहेत बघा। आणि समोर आता तुम्ही नीट बघत असाल तर अतिशय सुंदर असं फुलांनी वगैरे सजवलेलं हे देऊळ आहे। ह्या मंदिरात सुद्धा नक्षीकाम खूप म्हणजे खूप छान आहे। तुम्ही जर कर्नाटकला गेलात किंवा मी तर म्हणतो जावं आणि दर्शन घ्याल तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईलच। आता सध्या ज्यांना कोणाला असं जायला जमत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। बघा किती सुशोभीकरण, किती सुंदर गेलेलं आहे। तिथे फुलांनी पण एकदम नीट नेटकेपणा, एकदम वेगवेगळी रंगीत फुलं, सुंदर। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला रांगेतूनच दर्शन घ्यायचं होतं। शिवपिंडीचं काही आम्हाला व्हिडिओ घेता आला नाही कारण बंधनं होती, पण बाकी तुम्ही आजूबाजूचा परिसर बघतच असाल, फुलांनी सजवलेला आहे। मग आम्ही तीर्थ घेतलं, तीर्थ देत होते। हे आतमध्ये मंदिर असं बंद करून ठेवलं होतं त्यामुळे दर्शन काही झालं नाही। मंदिराच्या बाहेरसुद्धा ह्या शिवपिंडी आहेत, त्यांचंच दर्शन आम्ही घेतलं। आणि तसं म्हटलं तर आजूबाजूला मी हे नवीन बघतोय, हे घोडे, नंतर बैल होता, हे पूजेचं साधन आहे, अशी वेगवेगळ्या गोष्टी इथे मांडलेल्या होत्या। इथे बघा हत्ती आहे, हरण आहे, वाघ आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे मांडलेल्या होत्या। त्याच्या बरोबर समोर, देवळाच्या बरोबर समोर पण एक हे बघा सुशोभीकरण केलेलं आहे। इथे नंदीला सजवलेलं आहे। त्याच्या बाजूला परत किती सुंदर असं हे नक्षीकाम केलं आहे बघा, म्हणजे मन मोहून जातं। कार्यक्रम कोणता होता हे मला विचारायचं राहिलं आणि त्यातून कर्नाटकमध्ये असल्यामुळे थोडासा जरा भाषेचा प्रॉब्लेम होताच। मंदिराच्या आतच ह्या काही मूर्त्या होत्या, त्या बाजूला ठेवल्या होत्या, काही भंग पावलेल्या होत्या। अशा मूर्ती बघणंसुद्धा आवश्यक आहे, त्या परत नीट करून ठेवणंसुद्धा गरजेचं आहे। मी नेहमी गेल्यानंतर हे दाखवायचा प्रयत्न करतो कारण त्यांचं सुद्धा स्थान महत्त्वाचंच आहे। मंदिराच्या बाजूला ना सुंदर आणि एकदम सुबक कलाकृती आहे ही, म्हणजे तुम्ही आतमध्ये असं बोट पण घालू शकता इथे गेलात तर। म्हणजे आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका खडकातून केलेलं आहे। हे बघा किती सुंदर आहे बघा, हे नक्षीकाम आहे, हे खडकातून कोरून केलेलं आहे बघा। त्या काळी कसं केलं असेल, एक चूक झाली असली तर हे गेलं फुकट। म्हणजे हे लाकडाचं नाही आहे, दगडाचं आहे। हे या मंदिराचं म्हणजे ह्या वैशिष्ट्य आहे। या सगळ्या मंदिरात हे बघायचं आहे तुम्हाला। आणि ही कलाकृती करण्यामागे सुद्धा त्याचा अर्थ आहे, त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे। आज ना उद्या मी त्याचा अभ्यास करायला घेणार आहे, पण जी तरुण मंडळी आहेत मला वाटतं त्यांनी याचा अभ्यास करावा, म्हणजे लोकांपुढे ही सुद्धा माहिती होईल। तिथेच बाजूला हे एक नागाचं शिल्पसुद्धा होतं। आता हे सुंदर असं शिल्प होतं, त्याचं दर्शन करून आपण बाजूची ही बघा एक बाप अतिशय सुंदर, म्हणजे कलाकृतीच्या दृष्टीने तुम्ही बघाल
तर अमृतेश्वर मंदिर आहे हे खूपच सुंदर आहे, छान आहे। ही एक शिळा आहे आणि कर्नाटक भाषेमध्ये ह्यामध्ये लिहिलेलं आहे, त्याचासुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे। ह्या शिळावरती हे जे कोरलेलं आहे ही शिवपिंड आहे, इथे मला वाटतं हा बैल आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी कोरलेल्या आहेत। ही परत शिळा आहे, ही पण कर्नाटक भाषेत त्यावेळी काही कोरलेलं आहे, त्याचासुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला एकूण या मंदिराविषयी अजून माहिती उपलब्ध होईल। हे बाहेरून दिसणारं मंदिराचं स्वरूप आहे, लाइटिंग केलेलं होतं, आम्ही दिवसा गेलेलो होतो, म्हणजे रात्री झगमग झगमग येते असेल असं हे संपूर्ण अमृतेश्वर मंदिर, म्हणजे एक अमृतेश्वर तुम्ही जर मंदिर बघितलं असेल तर ते माझ्या माहितीप्रमाणे रतनगडाच्या पायथ्याशी आहे अमृतेश्वर मंदिर। आणि दुसरं हे मंदिर जे आहे हे गदगच्या बाजूला अन्यगिरी कर्नाटक येथे आहे। खूप मोठा परिसर आहे, तुम्ही बघताय तो। मी तुम्हाला हे संपूर्ण मंदिर बाहेरून आता दाखवणार आहे, केवढं मोठं मंदिर आहे हे बघा। आणि आता माझ्या डावीकडील बाग आहे, इथे काम चालू होतं, ही एंट्री आहे, इथून आपण मंदिरामध्ये आत शिरतो। आता आपण हे मंदिर आहे हे लांबून बघतोय, हा त्याचा कळस आणि ही त्याची पाठीमागची बाजू। मंदिरात ज्या आवारात आहे तो आवारसुद्धा खूप मोठा आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। मला माहिती आहे मी प्रत्येक वेळा हे तुम्हाला सांगतो, माझा व्हिडिओ जरा मोठा होतो, पण मला शॉर्टकट आवडत नाही। मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही मंदिरात आल्यावरती मंदिराचा प्रत्येक भाग आणि भाग बघावा, जसं तुम्ही आता समोर बघताय। आता समोरसुद्धा मंदिरातून देवाला आपण जेव्हा जल देतो, जेव्हा तुम्ही शंकरच्या पिंडीला जल देता तेव्हा ते बाहेर जाण्यासाठी सुद्धा एक मार्ग इथे आहे, तोही तुम्हाला मी दाखवणार आहे। तत्पूर्वी हे तुम्ही बघितलंच असेल मंदिर सर्व बाजूनी कसं दिसतंय, त्याच्याच बाजूला ही पायऱ्यांची विहीर आहे, आता जाळी लावून ती झाकलेली आहे। ह्या पाण्याचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात मंदिरासाठी केला जातो। आणि असं हे मंदिर आणि त्याच्यावरती सुंदर आणि सुबक अशी कलाकृती, मगाशी बोललो त्याप्रमाणे हे मंदिरातून बाहेर येणारं जे पाणी आहे ते असं हे बघा, हे समोरून असं येतं, इकडनं परत 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 तुम्ही असं पुढे 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 जाऊन परत एक छोटंसं असं एक टाकं केलेलं आहे, त्या टाकीमध्ये येतं आणि इथून मात्र ते बाहेर जातं। अशी सुंदर व्यवस्था सुद्धा तुम्ही आताही बघितली। अशी खूप ठिकाणी आहे, पण काही ठिकाणी ती नसते म्हणजे आत्ता ती नाही आहे, पूर्वी होती। तर मंदिर बांधताना आर्किटेक्चर करताना सुद्धा कोणकोणत्या गोष्टी तेव्हा लक्षात घेतल्या जात होत्या। आता आपण आलो आहे अमृतेश्वर मंदिर, मगाशी आपण गडावर जाऊन आलोच, आणि अमृतेश्वर मंदिर तिकडनं मला वाटतं 30-40 किलोमीटर अंतरावरती आहे। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। आम्हाला आतमध्ये शिवपिंडाचे काही फोटो काढता आला नाही, पण तुम्ही बघत असाल पाठीमागे किती सुंदर असं कार्विंग केलेलं आहे, नक्षीकाम केलेलं आहे, आणि त्यालासुद्धा विविध अर्थ आहे। तर आपण आता तो बघत आहोत, तर माझ्यासोबत तुम्ही राहा। समोर तिकडे बघाल तर शिलालेखसुद्धा आहेत, ते सुद्धा आपण बघणारच आहोत, तुम्हाला मी एक करून। आधी आपण नक्षीकाम बघूया काय आहे ते, फोन करू। इथे बघा व्याघ्र आहे, शक्यतो हत्तीचं असतं पण इथे व्याघ्र आहे, इकडे हत्ती आहे, परत व्याघ्र आहे। स्टाइल हे बघा, हे हत्तीचं शिल्प आहे। हे जर तुम्ही नीट बघाल तर हे ओझं वाहून घेतलंय असं दिसतंय। पूर्वी अजून एक तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे इथे पण एक मूर्ती होती, मूर्ती कशा बसवल्या जात, आता इथे काही नाही आहे, मूर्ती काय झाली आहे कुठे गेली आहे माहिती नाही आहे, पण इथे बघा हे अशी लॉक केली होती ती मूर्ती,
त्याचप्रमाणे इथे सुद्धा वरती लॉकिंग करायचं आहे. इथे बघाल तुम्ही असे विविध गोष्टी या छोट्या छोट्या मंदिरांमध्ये असतात आणि त्या आपल्याला शिकायच्या असतात. चला तर पुढील प्रवास शंभूलिंगेश्वर मंदिर.